मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांनी आपल्या कुटुंबासह अत्यंत पवित्र मानली जाणारी 4 धाम यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. केवळ स्वतःच्या आध्यात्मिक सुखासाठी नाही, तर आपल्या चिखली मतदारसंघातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी आणि राज्यातील बळीराजाच्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी त्यांनी या यात्रेदरम्यान देवाचरणी विशेष साकडे घातले आहे. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि मोक्षदायी मानली जाणारी 4 धाम यात्रा यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या 4ही धामांचे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी मनोभावे दर्शन घेतले आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले आणि त्यांचे सुपुत्र राजन्य महाले यांनीही हा कठीण आणि तितकाच भक्तिमय प्रवास पूर्ण केला. बाबा केदारनाथ आणि भगवान बद्रीनारायण यांच्या चरणी लीन होत महाले परिवाराने विशेष पूजा अर्चा केली. पण या प्रार्थनेत स्वार्थाला जागा नव्हती, तर त्यात होता चिखली मतदारसंघातील जनतेचा ध्यास. आमदार श्वेता महाले यांनी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा आहे. शेतकरी राजा नव्या हंगामासाठी सज्ज होतोय. अशातच राज्यातील आणि चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतात सोन्याचे दिवस यावेत, बळीराजाची भरभराट व्हावी आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विकास गतीने व्हावा यासाठी श्वेताताई महाले यांनी देवाकडे साकडे घातले. कुटुंबासह केलेल्या या विशेष प्रार्थनेमुळे चिखली मतदारसंघातूनही त्यांच्या या भावनेचे मोठी कौतुक होत आहे. कर्तव्यासोबतच संस्कृती आणि जनतेप्रती असलेली निष्ठा आमदार श्वेता महाले यांनी या यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. त्यांच्या या 4 धाम यात्रेमुळे आणि जनतेसाठी केलेल्या प्रार्थनेमुळे चिखली मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.